तुझं सौंदर्य ह्या वयापर्यंत कसं काय टिकलं? एवढा ग्लो चेहऱ्यावरती ह्या वयात कसा दिसतोय? तुझ्या त्वचेचा ग्लो तेव्हाच टिकणार आहे जेव्हा तू रोज एखादं प्रॉडक्ट कधीही न विसरता 5 मिनिटं स्वतःसाठी वेळ देऊन करशील. आज मी सांगणार आहे तुम्हाला रुटीन जे 3 मिनिटात आणि 3 प्रॉडक्ट्स वापरून करताय. किती सोपं आहे बघा. हा जो फेस वॉश आहे ना, तो क्लिन्झर म्हणून अतिशय उत्तम आहे. म्हणूनच नव्यार्वेदने बनवलंय नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम. हा भाग आपल्याला रोजच्या जीवनात असला पाहिजे, रोज फॉलो करता आला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत तो देता आला पाहिजे. माझ्या आजीला मी कायम प्रश्न विचारायचे, तुझं सौंदर्य ह्या वयापर्यंत कसं काय टिकलं? एवढा ग्लो चेहऱ्यावरती ह्या वयात कसा दिसतोय? आजी म्हणायची, तुला तुझं सौंदर्य टिकवायचंय ना, तर ते सौंदर्य टिकू शकतं तुझ्या रोजच्या लाईफस्टाईलने. म्हणजे नित्यकर्म तू काय करतेस ना, रोज स्किनसाठी काय करतेस, किती कन्सिस्टन्सी ठेवतेस वापरण्यात, त्यानुसार ठरतं तुझं स्किन. तुझ्या त्वचेचा ग्लो तेव्हाच टिकणार आहे जेव्हा तू रोज एखादं प्रॉडक्ट कधीही न विसरता 5 मिनिटं स्वतःसाठी वेळ देऊन करशील. तर ते स्किन केअर. तसं रोज फॉलो कर, नॅचरल इन्ग्रेडियंट्सचा वापर कर, म्हणजे तुझं सौंदर्य अगदी छान माझ्यासारखं टिकायला मदत होईल. ती एकच गोष्ट लक्षात ठेवली मी आणि त्यापासून बनवले माझे सगळे प्रॉडक्ट्स. आज मी सांगणार आहे तुम्हाला रुटीन जे 3 मिनिटात आणि 3 प्रॉडक्ट्स वापरून करताय. किती सोपं आहे बघा. आपलं जे रुटीन असतं, म्हणजे आपण रिच्युअल ज्याला फॉलो करणं म्हणतो ना, तेच मॅटर करतं आणि तेच कारण असतं तुमच्या नैसर्गिक सौंदर्याचं. म्हणूनच या व्हिडिओचं नाव काय आहे, रिच्युअल्स दॅट मॅटर. रिच्युअल म्हणजे काय गोष्ट असते? आपल्या आईकडून, आपल्या आजीकडून आपल्याला आपण परंपरागत जी गोष्ट अनुभवतो आणि ती आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणतो, त्याला म्हणतात रिच्युअल फॉलो करणं. मी अशा कोणत्या गोष्टी शिकले त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्ण्य संपदा फेस वॉश. आता तुम्ही म्हणाल, त्यावेळेला होते का तुमच्या आईच्या किंवा आजीच्या वेळेला फेस वॉश? आईच्या वेळेला तर सुरुवात झाली होती थोडीशी, पण आजीच्या वेळेला मात्र नव्हते. पण ती काय करायची ते मी ऑब्झर्व केलं होतं ते सांगते. आता हा वर्ण्य संपदा जो फेस वॉश आहे ना, तो मी रोज वापरते, पण त्यातले इन्ग्रेडियंट मात्र मी माझ्या आजीकडनं घेतलेले आहेत. म्हणजे कुठलं? त्यावेळेला ती उठण्याची पावडर वगैरे वापरायची ना, मग त्या उठण्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स होते ना, म्हणजे चंदनाची पावडर, रोज पावडर, कुमकुमादी ऑइल, केशर, मंजिष्ठा या वनस्पती, त्याचा काढा ती करायची किंवा ते उठणं पावडर या स्वरूपामध्ये दुधासोबत वापरायची. मग त्यापासूनच बनवला मी वर्ण्य संपदा फेस वॉश. हा जो फेस वॉश आहे ना, तो क्लिन्झर म्हणून अतिशय उत्तम आहे. SLS पॅराबिन फ्री आहे आणि त्यामुळेच तो देतो खूप छान ग्लो की जो दिवसभर टिकू शकतो. SLS पॅराबिन फ्री असल्यामुळे मिड फोमिंग फेस वॉश आहे. खूप जास्त त्याला खूप फेस येत नाही, त्यामुळे जास्त ड्राय पण करत नाही स्किनला. जास्त ड्राय न केल्यामुळे ते इची होत नाही आणि सेन्सिटिव्ह सुद्धा होत नाही. म्हणजेच काय, सगळ्या प्रकारच्या स्किन टाईपसाठी उत्तम प्रकारचा हा फेस वॉश आहे की जो रोज आपण वापरू शकतो, एकदा किंवा दोनदा तुमच्या स्किन टाईपनुसार. क्लिन्झिंग हे आपल्या स्किन केअर रुटीनचं पहिलंच स्टेप ही प्रत्येकाने केलीच पाहिजे आणि ते मी माझ्या आजीकडनं घेतलं. ती उठणं वापरायची, त्यातले इन्ग्रेडियंट्स वापरून मी केले वर्ण्य संपदा फेस वॉश. क्लिन्झिंग महत्वाचा पार्ट. आता दुसरं सांगतेय, दुसरं प्रॉडक्ट म्हणजे नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम. माझी आजी लावायची वेगवेगळ्या प्रकारची तेलं. त्यावेळेला नव्हते ना क्रीम्स, त्यामुळे ती तेल लावायची. पण मग त्यातलं कोणतं असं तेल की जे नॉन स्टिकी स्वरूपाचं आहे हे मी बघून ठेवलं होतं. ते महत्वाचं तेल म्हणजे ऑलिव्ह ऑइल. खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑइल हे तुमच्या चेहऱ्याला किंवा बॉडीला कधीही जास्त ऑइली करत नाही. ते काय करतं, तुमच्या ऑइलला बॅलन्स करतं, तुमच्या त्वचेच्या ऑइलला बॅलन्स करतं. आणि एक महत्वाची गोष्ट करतं, म्हणजे सायंटिफिक आता थोडंसं सांगते, लिपिड बॅरियर निर्माण करतं. लिपिड बॅरियरमुळे काय होतं माहितीये का, आपण एक्सटर्नल पोल्युशन मध्ये असतो, सतत धूळ, प्रदूषण, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल इन्ग्रेडियंट्स, मेकअप मधले केमिकल इन्ग्रेडियंट्स, याचा परिणाम आपल्या चेहऱ्याच्या स्किनवरती किंवा हातापायांच्या स्किनवरती होऊ नये, याचं लिपिड बॅरियर म्हणजेच मॉइश्चरायझर. मग हे मॉइश्चरायझर वापरायचं ना, तर ते अतिशय नॅचरल असलं पाहिजे. म्हणूनच नव्यार्वेदने बनवलंय नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम. ते काय करतंय, ह्याच्यामध्ये आहे ऑलिव्ह ऑइल, कोकम बटर आणि शिया बटर. हे जे 3 इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते त्वचेला मॉइश्चराईज करतात आणि सगळ्यात महत्वाचं हे लिपिड बॅरियर निर्माण करतात. त्यामुळे तुमच्या त्वचेला मिळतं प्रोटेक्शन एक्सटर्नल हार्मफुल फॅक्टर्स आणि केमिकल पासून. आता आपल्याला समजतंय ना की आपल्याला दुसरं महत्वाची स्टेप करायची म्हणजे मॉइश्चरायझेशन.
पहिलं क्लिन्झिंग फेस वॉशने, दुसरं म्हणजे मॉइश्चरायझेशन. हे जे मॉइश्चरायझेशन आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि सोपं जे आपल्या एकदम पटकन पॉप लुक देऊ शकतं आणि आपल्याला तयार झाल्यासारखं दाखवू शकतं ते म्हणजे काजळ. माझी आजी पारंपरिक पद्धतीने घरातलं हे तिसरं प्रॉडक्ट निर्माण करायची ते म्हणजे काजळ. आता कसं आहे, आपलं फास्ट रुटीन आहे ना, आपल्याकडे वेळ नाही येते, डब्बीत हात बुडवला लावलं किती वेळ जातो ह्याच्यामध्ये. मग त्यासाठी आम्ही बनवलंय ते पेन्सिल फॉर्ममध्ये, म्हणजे वापरायला ना एकदम सोपं आहे. एक वन स्ट्रोक ऍप्लिकेशन निर्माण होतं आणि अजिबात वाया जात नाही, कारण का ही आहे पेन्सिल फॉर्म. वॉटरप्रूफ, स्मच प्रूफ आहे, म्हणजे डोळे काळे काळे दिसत नाहीत. 7, 8, 10 तास जरी तुम्ही लावलं ना तरी तो नॅचरल पॉप लुक, अगदी तयार लुक दिसायला एकदम मदत होते. माझी आजी म्हणायची की तुझे डोळे बोलके असले पाहिजेत. मग डोळे बोलके राहण्यासाठी, डोळ्याचं सौंदर्य जपण्यासाठी डोळ्याचं आरोग्य जपणं महत्वाचं आहे. गाईचं तूप हे आयुर्वेदाने शांत, थंड स्वरूपाचं सांगितलंय. डोळा हा पित्ताचा अवयव असल्यामुळे, पित्त प्रकृती प्रधान अवयव असल्यामुळे त्या पित्ताला शांत करण्यासाठी गाईचं तूप महत्वाचं असतं. त्रिफळा आणि ज्योतिषमती या वनस्पती या नेत्री आहेत, म्हणजे आय टॉनिक आहेत. त्यांचाही वापर ह्या तिसऱ्या प्रॉडक्टमध्ये केलाय, म्हणजे काजळामध्ये केलाय. आता समजलं की 3 प्रॉडक्ट्स 3 मिनिटांमध्ये वापरून सुद्धा तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये पटकन तयार होऊ शकता. रिच्युअल्स का म्हटलं माहितीये का? कारण रिच्युअल्स हा भाग आपल्याला रोजच्या जीवनात असला पाहिजे, रोज फॉलो करता आला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत तो देता आला पाहिजे. जसं मी माझ्या आजीकडून शिकले, आईकडून शिकले, त्याच पद्धतीने मी माझ्या मुलीलाही आता ते काजळ लावते. कारण हे आहे काजळ अतिशय प्रिझर्वेटिव्ह फ्री आणि केमिकल फ्री. त्यामुळे 4 वर्षाची माझी मुलगी आहे, ती सुद्धा रोज काजळ वापरते आणि तिला काजळ लावताना मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही, कारण तिच्या डोळ्यांचं आरोग्य त्याने सुधारतंय. रिच्युअल्स हे आहेत ना, हे असेच फॉलो करायचे आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचंय. नव्यार्वेद हेच काम करतंय की आपल्या परंपरा आणि आपली संस्कृती हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसं अवलंबता येईल यासाठी नव्यार्वेद प्रयत्न करतंय, आयुर्वेदाचा आधार घेऊन. नव्यार्वेदला फॉलो करा. नव्यार्वेदच्या वेबसाईटला व्हिजिट करा www.navyarved.com आणि ग्लो किट मागवून घ्या की ज्याच्यामध्ये आहेत हे छान छान प्रॉडक्ट्स की तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये वापरता येतील.